हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न येत आहे आणि वारंवार सुद्धा शेतकरी आपल्याला विचारत आहे, की एप्रिल महिन्याची आजपासून सुरुवात होत आहे. म्हणजे आज आहे 1 एप्रिल आणि शेतकरी आपल्याला पूर्ण एप्रिल महिन्याचा अंदाज मागत आहे. म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत पावसाच्या तारखा कोणत्या राहणार, वातावरणाच्या तारखा कोणत्या राहणार. तर याबाबत सर शेतकऱ्यांना एक तुम्ही महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. आज आहे 1 एप्रिल 2026. हो. पुन्हा आजपासून म्हणजे 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत आणखीन 4 दिवस हां. दररोज वेगवेगळ्या भागात 1 दिवस आड पाऊस पडणार आहे. हो, हो. बरोबर सर. हो. हो. म्हणजे 4 दिवस आणखीन पाऊस आहे. हां. म्हणून हे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं. हो. आणि त्याच्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एकदा पाऊस येणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. हो, 17, 18, 19 दरम्यान. हां, 17, 18 आणि 19च्या दरम्याननी पाऊस येण्याची शक्यता परत आहे. हो. हो. आणि सर त्यानंतर अजून पुन्हा 26 ते 27 तारखेच्या दरम्यान वातावरण बदलेल का मग पुन्हा? हो, पुन्हा एकदा थोडं बदलत ना. हो का? म्हणजे एप्रिल महिन्यातनी आपल्याला 3 वेळेस वातावरण पाहायला मिळेल. हो. हो. बरं सर, आता हे जे तारीख आहे 1, 2, 3 आणि 4 मग हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्त करून? हे सगळीकडे आता हे सातारा, हं. कोकणपट्टी, हो, पुणे, हो, अहिल्यानगर, हो. जळगाव जिल्हा, हां, संभाजीनगर हां. या पट्ट्यात जरा जास्त पडणार आहे असं. हो का? हं. आणि सर त्याच्यात गारपीट राहणार का या पावसामध्ये मग? हो, राहणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर इकडं नाशिक, हां. नंदुरबार, धुळे, जळगाव हो. बरोबर सर. ह्या पट्ट्यात देखील चांगला पडणार आणखीन 4 दिवस. 4 एक दिवस. दिवस आड पडणार आहे म्हणजे एक हो. दिवस थांबणार पुन्हा दुसऱ्या दिवशी. हो का? अं, हो, तसं. हां, काल समजा कसा रेस्ट घेतला तसं. हो, समजा एक दिवस वातावरण जास्त राहणार, एक दिवस कमी राहणार. हं. मात्र आपल्याला जसं काल पाहायला मिळालं, एक दिवस कमी आणि आज वातावरण आपल्याला सकाळपासून ढगाळलेलं पाहायला मिळत आहे. हो. आज बघा ना दुपारी 3, 4च्या नंतर लगेच पावसाला बऱ्याच ठिकाणी पाऊस दिसला आज. हो का? आज 4 वाजेच्या समोर समजा. कसं असतंय माहिती आहे का पावसाचं? हां, हां. समजा पाऊस समजा 3 वाजता सुरू झाला. आज समजा उदाहरणार्थ सांगतो. हो, बरोबर. आणि 6-7 वाजेपर्यंत चालला आणि पुन्हा लगेच ड्राय झालं वातावरण, कोरडं झालं. हां, हां, हां. लगेच त्याच दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी येतंय. हो, बरोबर पण सर. पाऊस आज 3 वाजल्यापासून सुरू झाला. हं. रात्रभर आजूबाजूला महाराष्ट्रात पडत राहिला. पहाटे उद्या सकाळी पण सुरू राहिला. 9 वाजेपर्यंत राहिला की मग त्या दिवशी काय होतं उद्याच्या दिवशी पळत नाही पुन्हा कुठं. बरोबर. असं असतंय. बरोबर आहे सर. जसं माणसाला विश्रांती घेते तसं ते देखील काय करतात एक दिवस रेस्ट घेत असतात. हो, समजा पहिल्या दिवशी गरमीची लेव्हल वाढल्यामुळे जास्त पाऊस पडते आणि मग ते वातावरण थंड झाल्यामुळे समजा पाऊस मग थांबतो. हो, एक दिवस समजा थांबतंय. हां, विराम तर घेतो पुन्हा समजा आता थोडा. आता आज सुरू होईल परत आता. आज समजा पुन्हा सुरू होणार आहे पाऊस. आज बघा ना आता पुन्हा लगेच रात्रीच्या लगेच टीव्हीला बातम्या इकडे गारपीट झाली तिकडे गारपीट झाली. हो, हो. बरोबर आहे सर. हा, मग लातूर जिल्ह्यात देखील आज आहे, बीड हो, जिल्ह्यात देखील आहे, धाराशिवकडे आहे, हो, परभणीकडे आहे, नांदेड, हो, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, हो, अकोला, हो, अमरावती, बुलढाणा, हो, जालना, संभाजीनगर, हो. बीड जिल्हा, बरोबर. जळगाव जिल्हा म्हणजे हो, आज बघा ना बऱ्याच जिल्ह्यात पुन्हा आणखी सुरू होईल आता. हो, हो. बरोबर आहे 4 सर. तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. हो. आता जी गारपीट झाली का कालच्या पावसात हां, हां. त्याच्यापेक्षा जास्त काही काही ठिकाणी गारपीट होईल. हो का? समजा मग आज जास्त गारपीट राहणार आहे समजा त्या दिवसापेक्षा. हो, हो. हो. मात्र आजच्यापेक्षा उद्या आणखीन जास्त राहील काही काही ह्याच्यात. हो का? म्हणजे टीव्हीला म्हणजे बातमी येईल समजा. हां, हां, हां. बरं सर, खूप मोठ्या एक प्रमाणात गारपीट झाली म्हणून. हो. आणि सर एक प्रश्न आहे माझा. हे गारपीट कशामुळे होते समजा? ते काय होतंय हं, आतापर्यंत काय होतं हं. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये हो, बरोबर. ऊन इतकं तापत नव्हतं. नाही, नाही. बरोबर आहे. हे ऊन तापल्यामुळे काय होतंय हां. या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. हो, हो. तर बरोबर. आतापर्यंत काय व्हायचं तुम्हाला सांगतो. हां. इकडं आपलं अफगाणिस्तान आहे. हो. अफगाणिस्तानहून WD कसे असतात म्हणजे ते वारे कसे वाहत होते, पाऊस कसा असायचा सांगतो. हां, हां. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हो. अफगाणिस्तानहून कराचीहून पाकिस्तानहून इकडं गुजरातमधून राजस्थानमधून हरियाणा, हं, पंजाब, हं. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हो. काश्मीर हे हं. असे वारे वाहत असते. पण पाऊस तसा जात असते हो. या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये. हां, हां, हां. पण काय झालं
हां. 2020च्या नंतर हां. आपल्याकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये 39, 38, हो. 40 पर्यंत तापमान चाललंय. बरोबर मग आहे. हे तापमान चालल्याच्या नंतर ते बाष्प इकडे खेचलं चाललंय. हो. मग ते बाष्प आले की आपल्याकडे गारपीट होती. बरोबर आहे सर. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं कारण. कारण की आता तुम्हाला सांगतो हं. 2000 आता एक विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. हो. 2017ला हां. हे वारे कसे वाहत होते तुम्हाला सांगतो. हां. म्हणजे अफगाणिस्तानमधून कराचीमधून पाकिस्तान, हो. पाकिस्तानमधून हरियाणा, पंजाब, हं. हिमाचल प्रदेश असे हां. वरच्या साईडनं जायचे. हो. त्याच्यानंतर 18ला काय झालं ते वारे अफगाणिस्तान, पाकिस्तान, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हां. उत्तर प्रदेश हां. आणि इकडं नेपाळ हो. असे व्हायला गेले. हां, हां. 19ला पुन्हा ते वारे काय झाले पुन्हा अफगाणिस्तान, गुजरात, इकडं आपलं धुळे जिल्हा, हो. जळगाव जिल्हा, हो. इकडं बुलढाणा जिल्हा, हं. नागपूर जिल्हा हं. आणि छत्तीसगड असे गेले हो. 19ला. 19ला. 20ला ते वारे काय झाले हां. अफगाणिस्तान, गुजरात, हां, हां. आपलं परभणी, हो. इकडं अकोला हं. आणि इकडं नागपूर असे खालून गेले. हो. 21ला पुन्हा ते वारे काय झाले हां. पुन्हा आणखीन खाली उतरले. हं, हं. म्हणजे दरवर्षी जसं जसं तापमान वाढत गेलं तसं तसं आपल्याकडे ते वारं यायला ते म्हणजे हो. ते पाऊस इकडे यायलाय. बरोबर सर. हे आणि स्वतः अभ्यास केलेला म्हणजे हो. सांगा. हे मी बरोबर गोष्टी सर. कोणाला सांगत नाही. नाही, नाही. तुम्ही एक म्हणून सांगितलं सगळ्या गोष्टी. नाही, नाही. बरोबर आहे ना. हां. बरं सर, आता हे जे 4 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, तर तुम्ही पावसाचे जिल्हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले. परंतु जे काही गारपीट राहणार, तर ते कोणते जिल्हे राहणार आता हे पुढील 3 दिवस मग? गारपीट आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात खूप गारपीट पाहायला भेटणार. हो का? नंदुरबारकडं, हां, हां. जळगाव जिल्ह्यात ह्या 4 दिवसात तुम्हाला सांगतो गारपीट कुठं बघायला भेटणार. हां, हां, हां. सातारा जिल्ह्यात खूप गारपीट बघायला भेटणार. हो. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात देखील खूप गारपीट बघायला भेटणार. हां. बारामती त्या साईडनं बारामती, पुणे, दौंड त्या पट्ट्यामध्ये. हो. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गारपीट पाहायला भेटणार ह्या 4 दिवसात. हो. त्याच्यानंतर संगमनेर ते अहिल्यानगर त्या पट्ट्यामध्ये इकडं पाथर्डी इकडं त्या पट्ट्यामध्ये. हां, हां, हां. त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गारपीट बघायला भेटणार. हां. संभाजीनगरमध्ये फुलंब्री, वैजापूर आणि तसाच कन्नड सोनेगाव पट्टा, हो. अजिंठा हो. तसं त्या बरोबर पट्ट्यात सर. गारपीट पाहायला भेटणार. हो. जळगाव जिल्ह्यात गारपीट पाहायला भेटणार. धुळे जिल्ह्यात भेटणार. हो. त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यातनं सिंदखेड आहे ना, हो. सिंदखेड राजापासून तर चिखली असं ह्या पट्ट्यामध्ये चांगलं घाटाच्या खाली गारपीट बघायला भेटणार. हां, हां. त्यांनी आतापर्यंत अशी गारपीट बघायला नाही भेटली. ह्या 4 दिवसात एकदा तरी अशी तशी गारपीट होणार. बरोबर. अकोला जिल्ह्यात देखील काय होणार आहे पातूर त्या पट्ट्यामध्ये एक गारपीट बघायला भेटणार. हां. अमरावती जिल्ह्यात मोर्शी त्या पट्ट्यामध्ये बेतूल त्या परिसरामध्ये गारपीट बघायला भेटणार. हां, हां. त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला 4 दिवसात बघायला भेटणार. हां, हां. नागपूर जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटणार. हो. त्याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटणार. हिंगोलीकडे देखील गारपीट पाहायला भेटणार. नांदेड जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटणार. हो. परभणी जिल्ह्यात देखील पालम, हे पूर्णा पालम आणि इकडं कंधार तालुक्याचा हे पट्टा आहे ना त्या पट्ट्यात परभणी जिल्ह्यातून गारपीट पाहायला भेटणार. हां. लातूर जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटणार. हां. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये योगायोगाने मी आता हे धारूरच्या घाटात चालू बघा इकडं. हो. तर त्या धारूर हे कळंबपासून असा इकडे गेवराईकडे जाणारा पट्टा आहे बघा त्याच्यात गारपीट पाहायला भेटणार. हो. जालना जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटतात. हां, हां. जालना जिल्ह्यात देखील जे डोंगराळ परिसर आहे त्या पट्ट्यात गारपीट बघायला भेटतात. हां. म्हणजे सांगायचं झालं तर 4 दिवसात प्रत्येक जिल्ह्यात हो. 5-7 ठिकाणी गारपीट तुम्हाला असं मोबाईलला दिसेल, इन्स्टाला याला गारपीट हो. झाली म्हणून असे रील येतील. बरोबर. समजा 3 पुढील दिवसात पुढील 4 ते 5 दिवसातनी आपल्याला अनेक भागातनी 2 ते 3 जिल्ह्यामध्ये गारपीट पाहायला मिळेल.